नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित विषयामधील भूमिती भाग 2 चा यशस्वी बोर्डाचा पेपर आज सोडवून घेणार आहोत। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। तत्पूर्वी सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता। क्वेश्चन फर्स्ट ए, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। फर्स्ट, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? उत्तर आहे बी 3 4 5। सेकंड क्वेश्चन, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन एबीसीचे माप 65 अंश आहे, तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंस AXBचे माप किती? कोन एबीसीचे माप जर 65 अंश असेल तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंस AXBचे माप हे त्याच्या दुप्पट असते, म्हणून ऑप्शन आहे डी 130 अंश। क्वेश्चन 3, 3,4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर डॅश डॅश आहे, तर उत्तर येईल सी 5। अशा पद्धतीनं या ठिकाणी आकृतीमध्ये सोडून दाखवलेलं आहे। फोर्थ क्वेश्चन, जर एका शंकूची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून त्याची लंब उंची 12 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिकस उंची किती? तर या ठिकाणी त्रिकस उंचीचा फॉर्म्युला आहे, या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला लंब उंची ही 12 सेंटीमीटर आणि त्रिज्या ही 5 सेंटीमीटर दिली आहे, तर त्याची एकूण त्रिकस उंची येईल ऑप्शन सी 13 सेंटीमीटर। क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा। फर्स्ट, खालील कोन ABC मध्ये BDC आणि BD बरोबर 7, BC बरोबर 20, तर एरिया ऑफ त्रिकोण ABD छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC किती? तर या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ABD व एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर BD छेद BC समान उंचीच्या त्रिकोणाच्या गुणधर्मावरून आपल्याला सांगता येईल 7/20। सेकंड क्वेश्चन, खालील आकृतीमध्ये कोन MNP बरोबर 90 अंश, रेख NQ लंब रेख NP, MQ बरोबर 9, QP बरोबर 4, तर NQ काढा। आपल्याला या ठिकाणी भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार रेख NQ हा रेख MQ व रेख QP याचा भूमितीमध्ये आहे आणि त्या सूत्राच्या आधारे आपण या ठिकाणी NQ काढू शकतो, तर त्याचं उत्तर येईल 6। क्वेश्चन थर्ड, एका रेषेने x अंशाच्या धन दिशेशी केलेला कोन 30 अंश आहे, तर त्या रेषेचा चढ काढा। या ठिकाणी रेषेचा कल थिटा बरोबर 30 अंश दिलेला आहे। रेषेचा चढ m बरोबर टॅन थिटा बरोबर टॅन 30, तर बरोबर 1/√3। क्वेश्चन फोर्थ, चक्रीय चौकोन ABCD मध्ये माप कोन A बरोबर 100 अंश, तर माप कोन C काढा। या ठिकाणी येथे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, ते आपल्याला दिलेला आहे। चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार मेजर कोन A 100 अंश, तर मेजर कोन C आपल्याला काढायचा आहे बरोबर 180 अंश, तर मेजर कोन C बरोबर उत्तर येईल 80 अंश। क्वेश्चन 2 ए, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणत्याही 2। फर्स्ट, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे। जेव्हा ABने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी पायची किंमत दिली 3.14। दिलेल्या माहितीच्या आधारे आकृतीच्या आधारे आपल्याला कृती पूर्ण करायची आहे। कृती R बरोबर 10 सेंटीमीटर, थिटा बरोबर 90 अंश, पाय बरोबर 3.14। एरिया ऑफ P डॅश AXB बरोबर थिटा छेद 360 गुणिले पाय R स्क्वेअर बरोबर थिटाची किंमत 90 अंश छेद 360 गुणिले पायची किंमत 3.14 आणि R ची किंमत आहे 10, म्हणून 10चा स्क्वेअर बरोबर 1/4 गुणिले 314, तर एरिया ऑफ P डॅश AXB बरोबर 78.5 सेंटीमीटर। क्वेश्चन 2, खालील आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात,
जर आर डी बरोबर 15, डी एस बरोबर 4, एम डी बरोबर 8 तर डी एन काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी माहिती व आकृतीच्या आधारे आपल्याला कृती पूर्ण करायच्या आहेत. कृती आहे एम डी गुणिले डी एन बरोबर आर एस गुणिले डी एस. जीवांचे अंतरछेदनाचे जे प्रमेय आहे त्याच्या आधारे ही माहिती घेतलेली आहे. तर एम डीची किंमत आहे 8 गुणिले डी एन बरोबर आर एसची किंमत आहे 15 गुणिले डी एसची किंमत आहे 4. तर डी एन बरोबर 60/8. तर डी एनची किंमत येईल 7.5. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. एका झाडांच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. वर्गमुळात 3 बरोबर किंमत दिली 1.73. या आकृतीच्या आधारे आणि दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला कृती करायची आहे. कृती वरील आकृतीमध्ये सी बिंदूजवळ निरीक्षक असून ए बी हे झाड आहे. ए बी बरोबर एच बरोबर झाडाची उंची, निरीक्षकांचे झाडापासूनचे अंतर बी सी बरोबर 10 मीटर, उन्नत कोन थिटा बरोबर कोन बी सी ए बरोबर 60 अंश. आकृतीवरून आपल्याला सोडवता येईल. टॅन थिटा बरोबर ए बी छेद बी सी टॅन 60 बरोबर वर्गमुळात 3. ए बी छेद बी सी बरोबर वर्गमुळात 3 1 व 2 वरून ए बी बरोबर बी सी गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 10 वर्गमुळात 3. ए बी बरोबर 10 गुणिले 1.73 बरोबर 17.3. तर झाडांची उंची 17.3 मीटर आहे. क्वेश्चन बी. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. फर्स्ट. खालील त्रिकोण ABC मध्ये डी समांतर बाजू BC जर DB बरोबर 5.4 सेंटीमीटर, AD बरोबर 1.8 सेंटीमीटर, BC बरोबर 7.2 सेंटीमीटर तर AE काढा. या ठिकाणी आपल्याला येथे त्रिकोण ABC मध्ये DE समांतर बाजू BC दिलेल्या आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला किमती ठेवून या ठिकाणी AEची म्हणजेच AE बाजूची किंमत काढता येईल. सेकंड क्वेश्चन. खालील आकृतीमध्ये त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा. या ठिकाणी PSR मध्ये मेजर कोन S बरोबर 90 अंश दिलेला आहे. मेजर कोन P बरोबर 30 अंश तर मेजर कोन R बरोबर 60 अंश या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे 60 अंश हे उरलेल्या कोनावरून आपल्याला काढता येईल. कोन PSR हा 30-60-90 च्या प्रकाराचा त्रिकोण आहे. म्हणून 30-60-90 मापाच्या त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार RS बरोबर 1/2 RP 30 अंश कोनासमोरील बाजू बरोबर RS ची किंमत आपल्याला 6 काढता येईल. आणि PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले RP 60 अंश कोनासमोरील बाजू आणि म्हणून आपल्याला PS काढता येईल. म्हणून PS बरोबर 6 वर्गमुळात 3 असे आपल्याला काढता येईल. क्वेश्चन थर्ड. खाली दिलेल्या आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ कोन ACB च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर कोन ACB बरोबर 52 अंश तर कोन ADB चे माप काढा. या ठिकाणी आपल्याला स्पर्शिका त्रिज्या लंबता प्रमेयानुसार आणि चौकोनाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी आपल्याला मेजर कोन ADB चे माप 128 अंश काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. A कंसामध्ये 1-3, B कंसामध्ये 2-5 आणि C कंसामध्ये -4, 7 हे बिंदू एक रेषे आहेत की नाही हे ठरवा. आपल्याला या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेच्या चढाच्या सूत्रानुसार या ठिकाणी रेषा ABचा चढ आणि रेषा BCचा चढ यांची माहिती काढून आपल्याला हे बिंदू एक रेषीय आहेत हे आपल्याला सोडवता येईल. क्वेश्चन फिफ्थ. जर साइन थिटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थिटाची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला साइन थिटाची किंमत दिलेली आहे. त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसार या ठिकाणी आपल्याला
कॉस थिटाची किंमत काढता येईल? त्याचं उत्तर येईल 60/61. क्वेश्चन 3 खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणतीही एक. फर्स्ट, खालील आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC जर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दिलेल्या माहिती व आकृतीवरून आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे. कृती 2AX बरोबर 3BX दिलेला आहे. AX/BX बरोबर 3/2. AX अधिक BX/BX बरोबर 3 अधिक 2/2 योग क्रिया करून तर उत्तर येईल AB/BX बरोबर 5/2. आता आपल्याला त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX समरूपतेच्या कोको कसोटीनुसार आपल्याला काढता येईल. BA/BX बरोबर AC/XY समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूवरून घेता येईल. 5/2 बरोबर AC/9 1 वरून आपल्याला घेता येईल आणि AC ची किंमत काढता येईल 22/5. क्वेश्चन सेकंड, समभुज चौकोनांच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज त्यांच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या प्रमेयानुसार आकृतीनुसार आपल्याला खालील कृती पूर्ण करायच्या आहेत. पक्ष आहे चौकोन PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T या बिंदूत छेदतात. साध्य करायचं आहे PS² प्लस SR² प्लस QR² प्लस PQ² PR² प्लस QS². कृती आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. त्रिकोण PQS मध्ये रेख PT ही मध्यगा आणि त्रिकोण QRS मध्ये रेख RT ही मध्यगा आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ² प्लस PS² बरोबर 2PT² प्लस 2QT². फर्स्ट समीकरण. सेकंड, QR² प्लस SR² बरोबर 2RT² प्लस 2QT². समीकरण सेकंड. 1 व 2 समीकरण यांची बेरीज करून उत्तर येईल PQ² प्लस PS² प्लस QR² प्लस SR² बरोबर 2PT² अधिक RT² अधिक 4QT² बरोबर 2PT² अधिक 2PT² बरोबर 4QT² आणि RT आणि PT हे दोन्ही समान असल्यामुळं उत्तर येईल 4PT² अधिक 4QT² म्हणून 2PT² अधिक 2QT². म्हणून बाळांनो शेवटी उत्तर येईल PQ² अधिक PS² अधिक QR² अधिक SR² बरोबर PR² अधिक QS². क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. फर्स्ट क्वेश्चन आहे P(1 - 2) Q(5 - 2) R(3 - 1) S(-1 - 5) हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आपल्याला या दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण बाजूचा चढ काढून सुरुवातीला PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हे दाखवावं लागेल आणि त्याच्या आधारे हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असे दाखवावे लागेल. सेकंड क्वेश्चन, सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे स्पर्शिका त्रिज्या लंबता प्रमेयानुसार आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्याचबरोबर कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या एकरूप असतात असं दाखवावं लागेल आणि यावरून वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड हे एकरूप असतात असे दाखवावं लागेल. थर्ड क्वेश्चन 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. या ठिकाणी दिलेल्या सूचनानुसार
स्पर्शिका काढून दिलेली आहे आणि आकृती पूर्ण केलेली आहे. क्वेश्चन 4. 30 सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 6 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील? या ठिकाणी दिलेल्या भरीव गोलापासून n वृत्तचित्ती तयार होतील असं दाखवायचं आहे आणि वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर भरीव गोलाचे घनफळ हे सूत्र टाकून आपल्याला एकूण 60 वृत्तचित्त्या तयार होतील असं दाखवावं लागेल. 4th क्वेश्चन. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. फर्स्ट, खालील आकृतीमध्ये डी समांतर बाजू BC दिलेली आहे. त्यावरून आधारित आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन सोडवायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन. जर डी बरोबर 4 सेंटीमीटर, BC बरोबर 8 सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण AD बरोबर 25 सेंटीमीटर स्क्वेअर, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC काढा. या ठिकाणी समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरनुसार या ठिकाणी आपण एरिया ऑफ ABC काढलेला आहे 100 चौरस मीटर. सेकंड, जर BC बरोबर 3/5 तर त्रिकोण एरिया ऑफ AD एरिया ऑफ चौकोन BDC काढा. दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी आपण तर त्रिकोण एरिया ऑफ AD एरिया ऑफ चौकोन BDC काढलेलं आहे. सेकंड क्वेश्चन. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 3.6 सेंटीमीटर, BC बरोबर 4 सेंटीमीटर आणि AC बरोबर 4.2 सेंटीमीटर. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR काढा. या ठिकाणी आपण त्रिकोण ABC व त्रिकोण PQR दिलेल्या माहितीच्या आधारे काढलेलं आहे. थर्ड क्वेश्चन. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहेत. जर शंकुछेदाची उंची 8 सेंटीमीटर असेल तर पुढील माहिती काढा. फर्स्ट आहे शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. दिलेल्या माहितीच्या आधारे शंकुछेदाची तिरकस उंची अगोदर काढून आपल्याला फर्स्ट शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. दुसरं आहे शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ सुद्धा काढलेलं आहे. आणि तिसरं आहे शंकुछेदाचे घनफळ. या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे शंकुछेदाचे घनफळ सुद्धा काढलेलं आहे. क्वेश्चन 5. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. फर्स्ट, चौकोन ABCD हा आयत आहे. AD हा व्यास असलेले व कर्ण BD ला X मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे. जर AB 12 सेंटीमीटर, AD 9 सेंटीमीटर तर BD आणि BX च्या किमती काढा. दिलेल्या माहितीच्या आधारे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी BD बरोबर 15 सेंटीमीटर काढले आणि त्याच्यानंतर अर्धवर्तुळ कंसातील अंतर्लिखित कोनाचा गुणधर्म आणि त्याचबरोबर काटकोन त्रिकोणमधील समरूपता हे पाहून आपण या ठिकाणी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर शेवटी आपल्याला BX ची किंमत आपल्याला अशा पद्धतीनं काढता येईल. संगत बाजूच्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला BX ची किंमत काढता येईल. क्वेश्चन सेकंड. थीटा बरोबर 30 अंश घेऊन खालील त्रिकोणमितीय नित्य समानतांचा पडताळा घ्या. फर्स्ट, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 याचा पडताळा घेतलेला आहे. सेकंड, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा. या ठिकाणी आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा याचा सुद्धा पडताळा आपण घेतलेला आहे. थर्ड, 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा या त्रिकोणमितीय नित्य समानताचा पडताळा आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण
आज यशस्वी बोर्डाद्वारे विचारलेल्या भूमिती पेपराचा अभ्यास केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. थँक्यू.